नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गुटखा मावा विक्रेते तस्करांचे धाबे दणाणले. अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक सरकारनेही राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूंवर बंदी लादण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने सीमा भागातील गुटखा तस्कर आणि विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्यात 20 जुलै 2012 रोजी गुटखा, सुगंधी तंबाखू आणि तंबाखू मिश्रित पान मसाल्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्षात ही गुटखा बंदी कागदावरच राहिलेली आहे. कारण राज्यातील बहुतांश पानटपरे आणि अन्यत्र आजही कधी राजरोसपणे तर कधी चोरीछुपे गुटखा विकला जातो. तसेच मावा बनवण्यासाठी लागणारी आणि राज्यात बंदी असलेली सुगंधी तंबाखू सुद्धा सर्वत्र खुलेआम मिळते. महाराष्ट्रात जरी गुटखा बंदी असली तरी शेजारच्या कर्नाटक आणि गुजरातमध्ये मात्र बंदी नाही. त्यामुळे राज्यात गुटखा बंदी लागू झाल्यानंतर बहुतांश गुटखा उत्पादकांनी आपले गुटखा कारखाने कर्नाटक आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात थाटले आहेत. कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, कलबुर्गी आणि बिदर या 4 जिल्ह्यातून गुटखा चोरीछुपे महाराष्ट्रात येतो. गुजरातमधील वलसाड, नवसारी आणि डांग या जिल्ह्यातून महाराष्ट्रात गुटख्याचा रतीब घातला जातो. पोलीस आणि शासकीय यंत्रणेला इथल्या गुटख्याच्या चोरवाटांची खडानखडा माहिती आहे, पण त्याकडे अर्थपूर्ण कानाडोळा केला जातो.